अजितदादा पवारांच्या यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. तुम्ही मला विचारलं तर अजितदादा जिल्ह्यात येणार किंवा अजितदादांचा जिल्ह्यात दौरा लागलेला आहे हे कळल्यानंतर जे आमच्या सगळ्यांमध्ये जी काही लगबग असायची, जी काही उत्सुकता असायची आणि आज त्याचं अस्थिकलश जिल्ह्यामध्ये येत आहे, ही भावना अतिशय वेगळी आहे आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. कारण का नक्कीच अजितदादांची ही जाण्याची वेळ नव्हती आणि अजितदादा असे एक व्यक्ती किंवा राजकारणी होते ज्यांनी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक वेगळी जागा किंवा स्थान निर्माण केलेलं आहे. कदाचित जेव्हा ते जिवंत होते तेव्हा आपल्याला त्यांची किंमत समजली नाही, पण आज ते गेल्यानंतर ज्या लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत, ज्या सोशल मीडियावर भावना व्यक्त होत आहेत, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने अजितदादांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, प्रत्येक आपल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांनी कसा स्पर्श केला ह्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतोय. मी आपल्याला सांगेन, अशी माणसं फार क्वचितच घडतात. परत एकदा अजितदादा किंवा अजितदादांसारखा कोण घडेल का असं शक्यच नाही. अशी माणसं जेव्हा देव घडवतो तेव्हा फार काळजीपूर्वक विचार करून घडवतो असा म्हणणाऱ्यापैकी मी आहे. कारण का ह्या माणसांचं जे काही श्रम असतो, जे काही धावपळ असते, जे काही प्रामाणिकता असते, त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ती तुम्हाला सामान्य लोकांमध्ये कुठेच दिसणार नाही. अजितदादांच्या चेहऱ्यावरचा असलेला तेज हे बघितल्यानंतर असं वाटायचं की हा माणूस थकतो का, कधीतरी आराम करतो का. मी नेहमी पार्थला विचारायचो, पार्थ माझा फार जवळचा मित्र आहे, मी नेहमी विचारतो अजितदादा नेमकं झोपतात किती वेळ. कारण का सकाळी 5-5:30 उठून अगर 6 वाजताची पहिली मीटिंग घेत असतील तर रात्री नेमकं किती वाजता झोपतात, काम कसं करतात. कारण का एक तरुण कार्यकर्ता म्हणून अशा नेत्यांकडून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि म्हणून त्यांची जी काय धावपळ असायची महाराष्ट्रासाठी, जे काय त्यांचं एक वेगळं प्रेम होतं, महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी जो त्यांची जी काय प्रयत्न होता त्या कुठे ना कुठेतरी त्याला मी तुम्हाला एक अडचण आली आहे किंवा त्याला कुठेतरी आपल्याला थांबायला लागते अशी भावना आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण झाली. आम्ही सरकारमध्ये एकत्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. लांबून अजितदादा आम्हाला नेहमी आमदार म्हणून दिसायचे. पहिलं मी 2014 ते 2019 जेव्हा काँग्रेस पक्षाचा आमदार होतो तेव्हाही अजितदादांना फार जवळून बघण्याची संधी मिळाली. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते म्हणून असंख्य बैठकाला आणि काही कार्यक्रमाला मी तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आणि मग आता तर 2.5 वर्ष आता ह्या सरकारमध्ये मंत्री असताना अतिशय जवळून अजितदादांचे कामाची पद्धत बघण्याची जी संधी मिळाली ती मी कधीच विसरणार नाही. म्हणजे विषयाची जाण काय असते, प्रशासनावर पकड काय असते आणि निर्णय क्षमता काय असते आणि प्रशासनावर असलेला दबाव आणि प्रभाव आणि कुठलंही काम करून घेणं अधिकाऱ्यांकडून, हे जे कौशल्य अजितदादांमध्ये होतं ते फार क्वचितच महाराष्ट्राच्या लोकांमध्ये होतं असं मला मुद्दाम म्हणायचं. म्हणजे असंख्य प्रशासकीय बैठकींमध्ये जेव्हा मी त्यांच्याबरोबर बसायचो, उदाहरण मी शिवसृष्टी जी आपली मालवणमध्ये येते त्याच्या संदर्भात असंख्य बैठका पालकमंत्री म्हणून मला तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने अजितदादांनी, मी त्यांना हळूच सांगितलं की अजितदादा ह्या
का शिवसृष्टीसाठी? हे जमीन मालक आहेत, ते त्यांची हक्काची जमीन आपल्याला ह्या शिवसृष्टीसाठी देत आहेत, तर ह्यांना चांगला मोबदला त्याला मिळायला पाहिजे, नाही तर ते असं देणार नाही. मला राणे किती दिलं पाहिजे, मला अजितदादा 5 पट तरी दिलंच पाहिजे, तर कोण जागाच देणार नाही आपल्याला आणि आपली शिवसृष्टी होऊ शकणार. कारण का तो जागा मालक तिथे हॉटेल बांधणार होता. माझ्या विनंतीवरून त्यांनी ती जागा सरकारला द्यायसाठी तयार झाला. सुभाष चव्हाण आपले काँग्रेसचे नेते, त्यांचा मुलगा संतोष चव्हाण, त्याची ती जागा. आणि म्हणून मी मुद्दामून त्या बैठकीला त्याला घेऊन गेलो आणि मी दादाला सांगितलं, अजित दादा हे सुभाष चव्हाणांचे मुलगा आहे, त्याची जागा आहे, ह्याला तिथे हॉटेल बांधायचं होतं. आज तो आपल्या प्रकल्पासाठी ही जागा देतो, म्हणून त्याला किमान 5 पट आपल्याला द्यायलाच पाहिजे. दादाने ऐकलं आणि मला बोलले की फक्त तुम्ही मीटिंग मध्ये तो मुद्दा काढा, बाकी मी बघतो. मग त्यानुसार मी मीटिंग मध्ये तो मुद्दा घेतला आणि माझ्या प्रत्येक वाक्याला किंवा किंबहुना आपल्याला त्या जमीन मालकाला न्याय द्यायचा आहे हे एकदा अजितदादाला पटलं, म्हणून त्यांनी व्यवस्थित ते काम किंवा त्या व्यक्तीला न्याय मिळवून दिला. काही अधिकारी विरोधात असले तरी अजितदादांनी सांगितलं की कोण आपल्या सरकारच्या प्रकल्पासाठी अगर जमीन देत असेल तर आपल्याला त्याला मदत करायलाच हवी, असं थोडा तरी त्यांचा आवाज वाढवला आणि त्याला 5 पट मिळवून दिले. असे होते अजितदादाजी, फार बरोबर पाहिजे. आपल्या सिंधुदुर्गच्या विकासामध्ये त्यांचा हातभार नक्की होता. मला आठवतं की राणे साहेबांनी शिवड प्रकल्प जाहीर केला. राणे साहेब ही त्या सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा आपल्या त्या शिवड प्रकल्पासाठी जेव्हा शिवड प्रकल्प जाहीर झाला, पहिले 100 कोटी कोणी दिले असतील तर अजितदादा पवारने दिले होते, अर्थमंत्री. म्हणजे विकासाला काय लागतं, विकासाबरोबर तडजोड करायची नाही, ही जी भूमिका जी अजितदादांची होती ती कदाचित क्वचितच लोकांना कळलं असेल. कारण काय होतं, अशी दादांसारखी जी लोक असतात जी निस्वार्थ पद्धतीने राज्यासाठी काम करत असतात, त्यांना आपण ओळखायला कमी पडतो असं मानणारा किती नाही. गैरसमज असंख्य त्यांच्याबरोबर केले असतात. ते 10 मधून 9 चांगली त्यांनी कामं केली आणि एक कुठे चूक घडली ते 9 काम विसरण्याची आपली सगळ्यांची जुनी सवय आहे समाजात. म्हणून तो व्यक्ती नेमका कसा होता, कशी धावपळ करायचा, कसा दिवस रात्र आपल्या कुटुंबाला वेळ न देता, आपल्या मुलांना कुटुंबाला वेळ न देता 24 तास महाराष्ट्रासाठी कसं राबायचा, कदाचित ते आपल्याला कळूच शकलं नाही. कारण का मीडियातल्या आपल्या काही मित्रांनी नेहमी अजितदादांना विलनच दाखवण्याचं ठरवलं असल्यामुळे खरे अजितदादा कदाचित क्वचितच लोकांना, जवळच्या लोकांना माहिती असते. आपण सोयीस्कर प्रमाणे अशा लोकांची बदनामी करतो आणि मग गेल्यानंतर तो माणूस किती चांगला होता ही चर्चा करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर येते. मी 28 तारखेच्या त्या अपघातानंतर मी सोशल मीडियावर बघतोय, रील बघतोय, व्हिडिओ बघतोय, मला आश्चर्य वाटतं. मला दादा जेव्हा जिवंत होते तेव्हा कोणी त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलण्याची धाडसच केलं नाही, कोणी अशा पद्धतीचे रीलच केले नाही, कोणी अशा पद्धतीने त्यांच्या कामाचं कौतुकच केलं नाही. आज माणूस गेल्यानंतर प्रत्येकाला दादा किती चांगले होते, दादानी माझ्यासाठी काय केलं, दादानी महाराष्ट्रासाठी काय केलं हे दाखवण्याची अक्षरशः चढाओढ सुरू आहे अशी मला दिसते आहे. म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन, दादांसारखी माणसं ही ज्या त्या जिल्ह्याची जी ओळख असते, त्या भागाची जी ओळख असते, त्याला जपायला आपल्याला शिकलं पाहिजे. त्यांची किंमत ती असताना आपल्याला कळली पाहिजे. माणूस गेल्यानंतर तुम्हाला अगर किंमत आपल्याला कळत असेल, त्यानंतर त्यांच्याबद्दल रील बोलून आपल्याला अगर बरं वाटत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही, त्या अश्रूंचा पण काही महत्व राहत नाही. अशी लोक जेव्हा देव आपल्या भागासाठी घडवतो किंवा ते बिचारे शून्यापासून विश्व घडवतात. दादा शरद पवार साहेबांचे पुतणे असले तरी दादांनी स्वतःच्या ताकदीवर राज्यामध्ये स्वतःचं वलय तयार केलं, जनसंपर्क तयार केला आणि म्हणूनच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष म्हणून
त्यांच्या एकही आमदाराला कुठल्याही हॉटेलमध्ये लपवण्याची गरज भासली नाही. हीच खऱ्या अर्थाने दादाची खरी ताकद. हेच दादानी खऱ्या अर्थाने कमवलं की जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणून ते पुढे आले तेव्हा ते सगळेचे सगळे आमदार महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये छाती ठोक पद्धतीने फिरत होते की आम्ही अजितदादांबरोबर उभे राहिलोय, त्यांना कसल्याची भीती लागली नाही. ही दादाने कमवलेली खरी श्रीमंती आहे. असंख्य वेळी आपण दादांवर विविध पद्धतीची टीका करताना किंवा अशा मीडियाच्या स्टोऱ्या ऐकतो की दादांनी एवढा कोटीचा भ्रष्टाचार केला, एवढ्या पद्धतीने मोठा घोटाळा केला. पण खऱ्या अर्थाने तुम्ही मला विचारलं ना दादाची संपत्ती काय होती, की त्या 28 तारखेच्या नंतर बारामतीला जे काही त्याचा उल्लेख आमच्या दाटजींनी केला, जे काही गर्दी त्या दिवशी उसळली ती खऱ्या अर्थाने दादाची खरी संपत्ती होती आणि ते दादा आपल्यासाठी सोडून गेलेले आहे. पैसा संपत्ती ह्याला काही अर्थ राहत नाही, जोडलेली माणसंही महत्वाची असतात आणि दादा माणसं जोडत गेले. आणि म्हणूनच आज असा महाराष्ट्रामध्ये असा एक व्यक्ती नाही ना, त्यांच्या पक्षाचा विषय नाही, असा एक व्यक्ती नाही ज्याला राजकारणाची संबंध नाही तोही आपल्या पद्धतीने आज व्हॉट्सअपवर दादांचा स्टेटस ठेवतो. तुम्ही 28 तारखेच्या नंतर तुमच्या व्हॉट्सअपचे स्टेटस बघा, तुमच्या फोन मधला प्रत्येक कॉन्टॅक्ट त्याला कदाचित तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही, राजकारणाशी लेणं नाही, पण त्यांनी अजितदादांचं स्टेटस ठेवलंय आणि त्याला वाईट वाटलंय. हे दादांची खरी संपत्ती आणि हा आपल्या हृदयामध्ये बनवलेलं दादानी स्थान आणि हे आपण सगळ्या जणांनी योग्य वेळी ओळखलं पाहिजे असा मानणाऱ्यापैकी मी. म्हणून परत सांगतो, अशी माणसं आपण जपायला शिकलं पाहिजे. अशा माणसांना जेव्हा ते जिवंत असताना आपण कधीच त्यांची किंमत करत नाही, त्यांच्यावर टीका करत नसतो, त्यांच्यावर द्वेष करत नसतो. पण ती माणसं त्या भागासाठी काय करत असतात कदाचित ते आपल्याला माहित पण नाही, तुम्हाला दाखवत पण नाही. पण माझी बारामती, माझा पुणा, माझा महाराष्ट्र असं 24 तास बोलणारे अजित दादा आज कदाचित बारामतीकरांना त्यांची खरी किंमत परत एकदा कळली असेल असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून कोकण असो, आपल्या पण भागातली जी माणसं आहेत ना, त्यांना आपल्या सगळ्या लोकांनी त्यांची किंमत योग्य वेळी ओळखावी, तरच आपल्याला खऱ्या अर्थाने मग नंतर कधीतरी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये अशा भावना व्यक्त करण्याची वेळ येणार. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्गच्या सर्व माझे अभित नाईक आहेत आणि तिथे सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आहेत. अभित नाईकांना सांगेन आणि तुम्हाला सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या सर्व सहकार्यांना सांगेन, तुम्ही स्वतःला फरक समजू नका. आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. अजितदादांसारखीच तुमची काळजी घेण्याची जबाबदारी यापुढे आमची असेल हे तुम्हाला आवर्जून मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. तुम्ही बिलकुल चिंता करू. अजितदादांनी आमच्या राणे कुटुंबावर त्यांचे संबंध आहेत. राणे मोठ्या साहेबांचे, मोठ्या पवार साहेबांचे पण होते, अजितदादांचे पण होते. पार्थ आमचे मित्र आहेत, वहिनी आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. म्हणून तुम्ही ह्या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कुठेही असं वाटून देऊ नका की आज दादा नाहीये तर आम्हाला कोण विचारणार, अशी बिलकुल तुम्ही चिंता करू नका. आम्ही सगळेजण कुटुंबीय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे फक्त लावलेले आपल्यासमोर टॅग आहे, ही झेंडे आहेत आपण जे हातात तात्पुरते घेतलेले आहे. पण शेवटी तुम्ही ज्या दादांच्या बरोबर काम करत होता, तुम्ही जे त्यांना साथ दिली, दादांनी केलेल्या आपल्या सिंधुदुर्गासाठी, कोकणासाठी जे काही योगदान दिलंय, आणि म्हणून यापुढे तुम्हाला प्रत्येक प्रक्रियेमध्ये ताकदीने तुमच्या बरोबर उभा राहण्याचा शब्द आज मी दादांच्या अस्थिकलशासमोर तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे. तुम्ही बिलकुल मनामध्ये कुठली किंतु परंतु ठेवू नका. आपण सगळेजण एकत्र मिळून दादांनी जे महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी, सिंधुदुर्गासाठी जे जे स्वप्न बघितलेले आहे ते सगळे स्वप्न आपण एकत्र म्हणून आपण पूर्ण करायचे आहे, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. आमच्या दादांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. दादा कुठेही असले तरी मला विश्वास आहे की आपण जे महाराष्ट्रासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते जे काम करतात त्याला आशीर्वाद दादा आम्हाला देतील, साथ आम्हाला देतील आणि नक्की
ह्या महाराष्ट्राला जे अजितदादांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र होतं तो महाराष्ट्र घडवण्यामध्ये आम्ही निश्चित पद्धतीने हातभार लावू. हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.